गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेचे नेते वादात आहेत। संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय गायकवाड अशा नेत्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि त्यावरून विरोधक टीकेची झोड उठवत आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंना घेरलं जातंय का आणि महायुतीतून तसे प्रयत्न होत आहेत का, असेही सवाल महाराष्ट्राला पडले। पाहूयात। व्हिडिओ वॉर, शिंदेंच्या नेत्यांवर फोकस, निवडणुकीच्या तोंडावर वादाची फोडणी, शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा डाव। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते काहीसे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे। नुकताच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला एक व्हिडिओ बाहेर आला, ज्यामध्ये पैशाने भरलेली बॅग पाहायला मिळते आहे। या व्हिडिओनंतर सर्वच विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले। त्याआधी शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यामुळे आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगाराला बदलवण्याचा व्हिडिओ समोर आला। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला। तर तिथेच छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांना एका दिवसात दारू विक्रीचा परवाना मिळाल्याचं प्रकरण समोर आलं। यासोबतच मंत्री भरत गोगावले यांचा पूजेचा व्हिडिओ देखील समोर आला आणि विरोधकांनी यावरही आरोप केला। या सर्व व्हिडिओंमुळे एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळाली। जाणून बुजून महायुतीतलेच सहकारी पक्ष एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू पाहतायत का, असा सवाल आता विचारला जातोय। कारण होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटिसेस येतात, याच्यामध्ये काय काळं बेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जाते का? आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठेतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन, बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे, असं कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का, अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे। हे भाजपवाले दोन समाजामध्ये कशा आगी लावतात, कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात, हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे की भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही। तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं, सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय तर गेलेला आहे। पण हेच आहे की भांडणं लावायचं, खोटं बोलायचं, काहीतरी भयानक बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचं, हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही। खरं तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या या सर्व प्रकरणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालीच आहे। याबाबत त्यांनी काही नेत्यांकडे नाराजीही व्यक्त केली, पण महायुतीतूनच त्यांना या सगळ्या प्रकरणांमुळे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा आहे। म्हणूनच त्यांनी 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचा चिमटा विरोधकांकडून सातत्यानं काढला जातोय। तर महायुती सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही दुरावा नाही, तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे आणि हीच अडचण विरोधी पक्षाची असल्यानं महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। खरं तर काही नाही ना, परंतु आदरणीय एकनाथ शिंदेजी यांची शिवसेना सहजासहजी संपणार नाही आणि ती कोणामध्ये विलीन सुद्धा होणार नाही। तेव्हा हे जे काही प्रयत्न सुरू आहेत की महायुतीमध्ये आपापसामध्ये भांडणं लागावी, ते शक्य होणार नाही। आपण पहा, खरे भांडणं ही तर महाविकास आघाडी, महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये सर्व काही आलबेले असं म्हटलं जात असलं तरी सातत्यानं एकनाथ शिंदे यांचे नेते अडचणीत येणं त्यांना परवडणारं नाहीये। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा फटका त्यांना बसू शकतो याची कल्पना एकनाथ शिंदे यांना देखील आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नेत्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना तर केल्याच आहे, मात्र गेल्या काही दिवसात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची होणारी घुसमट लपलेली नाहीये। मात्र एकनाथ शिंदे हे मुरब्बी राजकीय नेते आहे, त्यामुळे या सर्वावर ते तोडगा काढतील असा विश्वास त्यांच्या पक्षातील सर्व नेत्यांना आहे। उमेश करंजकर,
लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.